सूरज गुडे येतात बॉलिंग ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चे पहिलं षटक टाकण्याकरता कॉमेंट्री बॉक्स कडून स्ट्रायकिंग इनला आहेत भानुदास देसले आणि नॉन स्ट्रायकिंग इनला आहेत हर्ष. गेम इज ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. बाकफुट देऊन हा पंप बुल केला. मिस टायमिंग स्ट्रोक झाली मिसफिल्ड मिड विकेटच्या फिल्डर कडून कव्हर करून फेक होईल. नॉन स्ट्रायकिंग येईल तोपर्यंत सहजतेने आणखीन एक रन ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या एक्युरा स्पोर्ट्स देवपी टीमच्या खात्यात आणि याचबरोबर सिंगल रन सोबत आता या टीमचं अकाउंट खातं इथे खुलं होत असताना पहिला बॉल कॅप्टनच्या बॅटमधून डावाचा शुभारंभ दाफलकाचा श्री गणेशा. भानुदास देसले यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली ही एक धाव. स्ट्रायकिंग इनला आता हर्ष आपल्याला पाहायला मिळतील. शफल लोन हुक करण्याचा प्रयत्न अंपायरकडे अपील करण्यात आलं. बॅटची घेतली कडा आणि पंचांचं बोट आता त्या बॉलकडे. हर्ष बॅक टू द बेवलिन. हा धक्का पहिला बॅटिंग करणाऱ्या एक्युरा स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाला. तर सन्मानित करूयात आपण या राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून तिरुपती बस खाटेकर टीमचे कॅप्टन जगदीशजी भाग्यवंत यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे. तिरुपती बस खाटेकर संघाचे संघ कर्णधार जगदीशजी भाग्यवंत. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे व्यवस्थापन समितीच्या वतीनं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आणि आपला शुभ सन्मान इथे आपण स्वीकारायचा. नंबर 3 वरती पोहोचतात खेळपट्टीकडे मुन्ना. सूरजच्या खात्यामध्ये पहिली सफलता त्याचबरोबर सांगिक हे पहिलं सुयश बॉलिंग करणाऱ्या साई किरण 11 नवापाडा संघाकरता. विकेट किपरनं चांगला झेल त्या ठिकाणी कार्य केला आणि आता पहिला गडी गमावत असताना संघ एक्युरा स्पोर्ट्स देवपे. लोबो फुलटॉस बॉल बॅकफुट देऊन ड्राईव्ह केला इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला ॲक्युरेट फेक चांगलं जजमेंट. यस रिव्ह्यू अवेलेबल आहे वेस्ट ऑफ हाईट करता. जर बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅट्समनला डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. यस प्रत्येक टीमला हा रिव्ह्यू देण्यात आलाय आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. सिंगल नंतर रन झालेले आहेत 3. माफ करा 2 धावा दाफलकावरती. बाकफुट होती येऊन यावलेला स्क्वीड ड्राईव्ह जबरदस्त फटका टायमिंग प्रॉपर आणि हा बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रिकेटचा स्वीपर क्लास पहिल्या बॉलवरती टोकला चौकार. कॅप्टन भानुदास देसलेच्या बॅटमधून येते आहेत या 4 धावा. गुड शॉट. टीमचा धावफलक वेगानं पोहोचते ते पुढे 6 या आकड्यावर. गुड अँड कॉन्फिडन्स स्ट्रोक फ्रॉम भानुदास देसले जे कॅप्टन आहेत एक्युरा स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाचे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे हुकचा अप्रतिम नजराना. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड एक्झिक्यूट स्टँड अँड डिस्पॅच. हा बॉल चालला निघून मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. यूज इट 6 आर. पोहोचते बॅटिंग करणारी टीम एक्युरा स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाचं. 6 धावेसोबत सांघिक धावफलकावरती एकूण नोंदवल्या जात आहेत त्या म्हणजेच धावा 12. काय कॅप्टन आता आक्रमण केलंय पहिला विकेट गमावलाय हर्षचा परंतु त्यानंतर आता इथे या मॅच मध्ये दमखम त्यांनी दाखवलाय. चौकार षटकार लागोपाठचे हे 2 बॉल बाउंड्री लाईनच्या पाठीमागे पोहोचवलेत कॅप्टननं. धावफलक पोहोचलेलं पाहायला मिळते 12 वर. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू असताना स्टील 1 टू गो. एका बॉलचा खेळ जुनी आहे बॅलन्स.
12 धावा धावफलकावरती क्रिकेटचा सी फॉर काउंटर अटॅक प्रति हल्ला या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन भानुदास देसले यांच्या बॅटमधून काउंटर अटॅक सुरू केला. या बलेला लोगो फुलटॉस बॉल बॉटम एंडचा खूप चांगला वापर ऑन ड्राईव्ह इथे पेश केला. 1 रन कंप्लीट. कॉल आहे दुसऱ्या रनचा नॉन स्ट्रायकिंग गेन मधून कॉलिंग ॲक्युरेट आणि 2 धावा मुन्ना वेगानं आता कंप्लीट करत असताना व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट ॲट गुड कॉलिंग ऑल्सो. पहिलं षटक समाप्त झालं पॉवर प्लेचं ज्यामध्ये 14 धावा येताना पाहायला मिळाल्या. तर व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्मान्य मान्यवर जगदीशजी भाग्यवंत यांचा शुभ सन्मान आपण करूयात. दत्तादादा पेमारे यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्याचबरोबर मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी एक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करूयात. तिरुपतीबाज खाटेकर टीमचे कॅप्टन आणि यशस्वी 3 स्पर्धांचे आयोजक जगदीशजी भाग्यवंतजी यांना धन्यवाद. अगदी वेळेवरती उपस्थित झालात स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले आभार असतील. वर साई स्पोर्ट्स सरलगाव या टीम कडून शुभेच्छा येत आहेत. साई किरण 11 नवापाडा संघाकरता साई गुडे चेतन लाटे आणि त्याचबरोबर उमेश गुडे यांच्या माध्यमातून धन्यवाद. डॉट बॉलचा इशारा अंतिम बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न फसतोय तो म्हणजे स्ट्रायकिंग गेन वरती भानुदास देसले यांचा एंड ऑफ सक्सेसफुल ओव्हर. या षटकामध्ये देखील 13 धावा येताना पाहायला मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स देवपी टीम करता आणि 2 षटकांची अंती धावफलक 13.50 धाब्याच्या धावगतीने आपल्याला पाहायला मिळतंय ते 27 वर. तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर नवापाडा संघाचे पुरस्कर्ते सुरेशजी गुडे यांचा देखील शुभ सन्मान आपण करूयात. हर्षदजी शेळके यांच्या शुभ हस्ते दत्तादादा पेमर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात शुभ सन्मान सुरेशजी गुडे यांचा. तर त्यांच्या समेत उपस्थित सर्व मान्यवरांचा देखील आपण शुभ सन्मान इथे करूयात. अतिथी देव भाऊ ही आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जपत आहोत. रन झालेले आहेत 2 ओव्हरच्या अंती 27 षटक तिसरं सूरज येतात बॉलिंग ट्रॅकवर. त्यानं पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं ज्यामध्ये त्यामध्ये येताना पाहायला मिळालं होतं आपल्याला 14 रन. स्ट्रायकिंग एअरवरती आपल्याला पाहायला मिळतात मुन्ना नॉन स्ट्रायकिंग एअरवरती भानुदास. ड्राईव्ह केला इनसाइड आउटचा फटका थोडासा अभिस्ट्रोक डिपिच बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत उचलून फेक होईल. स्ट्रायकिंग गेनला तोपर्यंत सहजतेनं एकदा वाढ होत असताना बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स देवपे टीमच्या खात्यात आणि सिंगल धावेसोबत धावफलक पोहोचेल ते पुढे 28 वर. स्ट्रायकिंग गेनला सध्या टीमचे कॅप्टन पाहायला मिळत आहेत भानुदास ज्याने आतापर्यंत इनिंग मध्ये लगावले तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार. इंडिव्हिज्युअल 21 रनचं कॉन्ट्रीब्युशन. शॉर्ट ऑफ लेंथ आहे पुलचा अप्रतिम नजराना टायमिंग या बलीला झुललंय का प्रश्न आहे आणि अशा स्थितीला बॉल मात्र चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हवेत तरंगत असताना सीमारेषेच्या बाहेर येतो तो षटकार. गुड शॉट. का बॅटिंग मैदानामध्ये करतो कॅप्टन. षटकारासोबत धावफलक पोहोचले 34 वर. या बलेला लेन चांगली होती अगदी पाहिलं तर बॅकफुट देऊन फक्त सन्मान दिला. सिंगल रन ऍड होत असताना कॅप्टनच्या सोबत बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स देवपी टीमच्या खात्यात धावफलक पोहोचलंय 35 वर.
35 धावा दाफलकावरती. षटक मार्गच असताना डावाचं तिसरं सूरजचं. स्टेप आउट दोन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटर एज फ्लास स्लिपच्या दरम्यान आता झेल पकडला गेलाय. मुन्ना बॅक टू द पवेलियन. एकविरा स्पोर्ट्स देवपे संघाला पोहोचलाय. हा धक्का दुसरा. फलंदाज बाद. तर नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही इन्व्हिटेशन करू माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर उपस्थित असाल तर त्वरित आपण संपर्क साधायचा. त्याचबरोबर गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा स्पोर्ट्स डोंगर नावे. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस साठी आपल्याला रिपोर्टिंग करायचं, याची नोंद घ्या आपण. नंबर 4 वरती दादू आता पोहोचलेत मैदानावर. या बलीला देखील फटका फसलाय. बॉल अवेत. संधी आहे झेलची आणि तिचा केला गेला स्वीकार. लागोपाठचा धक्का दुसरा. फलंदाज बाद. कुणाल बॅक टू द पवेलियन. हा तिसरा गडी बाद. विकेट हॅट्रिक. सूरजला आता संधी आहे विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. पायसतीचं सोनं तर करेल का? स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन भानुदास देसले. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न. सिंगल लास्ट मोमेंटला पाहिलं तर फक्त सॉफ्टवेअरनं पॉस दिला आणि सिंगल धाव लेगबाच्या स्वरूपात येते. यस, पण त्याचा सिग्नल. चिकी सिंगल हॅज बीन कम्प्लिटेड फ्रॉम बोथ बॅट्समन. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसरं षटक याचबरोबर समाप्त झालं, ज्यामध्ये येताना पाहायला मिळाला तब्बल 10 धावांनी. त्याचबरोबर 2 विकेट मिळवल्या सूरजनं. एकंदरीत 2 षटकामध्ये इंडिव्हिज्युअल 23 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 1 षटक राहिलं लक्ष्मण यांचं 13 धाब्याचं. 3 ओव्हरच्या अंती बॅटिंग करणारा संघ एकविरा स्पोर्ट्स देवपे 12.00 धाब्याच्या धावगतीने आपल्याला फलकावरती पोहोचलेला पाहायला मिळतोय. तो आतापर्यंत इनिंग मध्ये गडी गमावल्यानंतर 36 या आकड्यावर. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर विनंती आहे त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. कॅप्टन किंवा प्रतिनिधी उपस्थित असेल तर विनंती आहे त्वरित संपर्क साधायचा. छत्तीस धावा दाफलकावरती सोमनाथ येत आहेत. हे षटक डावाचं चौथं टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर स्क्रीन इन कडून. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आपल्याला कॅप्टन भानुदास देसले आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या समेत नंबर 5 वरती बॅट्समन पाहायला मिळतोय दादू. हे क्षेत्रसेन सध्या सजवलंय. लॉंग ऑन मिड विकेट स्कोर लेग डीप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर आहे बॅकवर्ड पॉईंट. इनफिल्ड मध्ये शॉट थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर तयार करण्यात आलाय. कव्हर पॉईंट आहे डीप मध्ये थोडासा वाईड अगदी उभा केला. बॉलिंग ट्रॅक वरती तयार सोमनाथ. पहिला बॉल फटका इथे फसला. टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसेल आणि तत्पूर्वी या 2 रन इझिली ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स देवपे टीमच्या खात्यात. कॅप्टनची भूमिका काय असते, कॅप्टनचा रोल किती महत्वाचा असतो, तो महत्वाचा रोल आता मॅच मध्ये अदा करत असताना भानुदास दिसले. सहजतेनं या 2 धावा. चाप शॉट एलिमिनेशन नव्हतं. फिल्डर पासून थोडीशी दूर या बॉलची ग्राउंडिंग होत असताना 2 धावेसोबत सांघिक धावफलक पोहोचलाय ते 38 वर. इनसाइड आउट. जबरदस्त फटका. आपली करून ड्राईव्ह केले आणि व्हॉट अ कॅच. हॉट कॅच ऑफ द डे. हॉट कॅच ऑफ द टुर्नामेंट. एका हातानं लॉंग बाउंड्री लाईनला जबरदस्त झेल टिपला गेलाय. व्हॉट अ एफर्ट. प्रेम यांच्या माध्यमातून हा सुंदर झेल त्या ठिकाणी टिपडला गेला आणि आता पहिला सलामीचा फलंदाज आता जो मैदानामध्ये तळ टोकून आतापर्यंत उभा होता तो बाद होतोय. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. भानुदास देसले परतीचा प्रवास करतोय. 12 बॉल मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असताना 31 धाबेचा हा गडी गमावलाय एकविरा स्पोर्ट्स देवपे संघानं. सध्याच्या गडीला चौथा.
माऊली स्पोर्ट्स व्यापारी मान्यवली कॅप्टन किंवा प्रतिनिधी उपस्थित असाल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे त्वरित आपण संपर्क साधायचा कॉमेंटरी बॉक्स सोबत. बंटी आता पोहोचतायत. नंबर 6 वरती भानुदास दिसले बाद होत आहेत. 12 बॉल मध्ये 31 धाबा इंडिव्हिज्युअल या फलंदाजाने मॅच मध्ये बनवल्या होत्या. त्यानंतर आता तो बाद होत असताना फलक पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळते ते 38 वर. काय कॅच टिपला त्या ठिकाणी प्रेम घोडेनं डीप मध्ये लॉंग ऑफला सुंदर. आणि ते आता मोठा गडी बाद होतोय. सोमनाथनं मिळणारी पहिली सफलता. बाकफुट येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लेंथवरून टेक ऑफ घेत असताना पाहायला मिळाला हा बॉल. सरप्राईज बाउन्स. अगदी एक्स्ट्रा बाउन्सनं आता प्रभावित केलं त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडमध्ये फलंदाजाला मात्र नामोहरण करत असताना सोमनाथ. विकेट त्याला मिळाली आणि त्यानंतर आता कॉन्फिडन्स कुठेतरी त्याचा दुणावलाय. रन झालेला आहे त्या मॅच मध्ये 38-38. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू असताना या वेळेला लेस्टिक इथे उखाडली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट ट्रो कशर बॉल आणि हा बॉल इथं फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. दांडी गुल फलंदाज बाद. न्यू बॅट्समन पोहोचतात. प्रदीप ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावरती धावफलक पोहोचलेलं 38 वर आणि त्यानंतर हे विसावलेलं. शफल झाले ऑन साइडला पॅनल स्ट्रोक सुपर फ्लॅटेड स्ट्रोक. व्हॉट अ कॉन्फिडन्स स्ट्रोक फ्रॉम प्रदीप निकनेम पॅडी. आणि हा बॉल चाललाय अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला सलामी देऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकारासोबत धावफलक वेगानं आता पोहोचते पुढे 44-44 वर. 44 धावा धावफलकावरती. या वेळेला लाईन आहे चांगली. टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून येतोय. अंपायर सिग्नल इट्स अ डॉट बॉल. षटक समाप्त होते डावाचं चौथं ज्यामध्ये येताना बालामल्याला 8 धावाने त्याचबरोबर 2 विकेट कॅरी केले. सोमनाथ यांनी तब्बल 4 षटकांची अंतिम बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिक्वायर्ड आस्किंग रन रेट आपण पाहतो तो म्हणजे 11.00 धाब्याचा. 4 षटकांची अंती एकूण धावफलकावरती अंकित होत आहेत त्या म्हणजे धावा 44. 44 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. लॉस ऑफ 5 विकेट. चला नेक्स्ट मॅच यानंतर आपल्या भेटीला येईल. पहिल्या फेरीचा तिसरा सामना माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल एकविरा स्पोर्ट्स डोंगर नावे. 5 षटकांची ती लढत असेल. दोन्ही टीम या ठिकाणी वेळेवरती उपस्थित आहेत. उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांना पुनश्च एकदा शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. सर्वांना मानाचा जीव शिवराय. शर्यती देखील आपल्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला मोठ्या थाटामाटात सुरू आहेत. धावफलक पोहोचले 44 वर. प्रेम येत आहेत अंतिम षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर स्क्रीन इन कडून. पहिला बॉल खोदून काढला अगदी पुढ्यात टाकला होता. ऑफ ड्राईव्ह सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. प्रयत्न होते दुसऱ्या धावेचा. फेक तोडी आली खराब. बॅकअप आता विकेट किपरच्या पाठीमागे देत असताना शॉट थर्डमॅनच्या फिल्डर सहजतेने मिळतायत धावा 2. दोन धावे सोबत 46 धावा धावफलकावरती. लोअर फुल टॉस बॉल अलॉंग टू द कार्पेट. गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन सीमारेषा फोडली. बॉल चालला सरळ निघून खेळाडू कक्षाच्या समोर घरंगलत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो तर चौकार.
टीम एकविरा स्पोर्ट्स देवपे. धाबांचं अर्धशतक आता कंप्लीट होत असताना 50 धाबा धावफलकावरती नोंदवल्या जातात. गेला पाहायला मिळतो बॅट्समन आपल्याला बंटी याच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळाला. 2 बॉल मध्ये धाबा 6. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर प्रेम ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साइडला स्वीप केला. दिशा दिली फक्त एकदा वेगाने कंप्लीट कॉल आहे. दुसऱ्या रनचा डीप मधून फिल्डर कडून झाले मिस्टेक. बॉल उचलण्यासाठी घेतला थोडा वेळ आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना संधी होती. चांगलं राहिलं तालमेल सस्यने मिळत असताना या बॉलवर देखील धावा 2 बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाला 2 धाब्यासोबत धावफलक पोहोचले 52 52 या धावसंख्येवर. प्रेमचं हे अंतिम षटक सुरू आहे पहिल्या डावाचं. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता. ऑफ ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्पिन होत असताना हरकत घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंड वरती बेगीर करण्याचा प्रयत्न फसला तो म्हणजे बॅट्समन बंटीचा. येताना पाहायला मिळाला हा डॉट बॉल. धावफलक स्थिरावलेले 52 रन स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. 2 बॉलचा केले दोन्ही शिल्लक पहिल्या इनिंगचा. ऑन साइडला या वेळेला वळवला पॅडल स्वीप. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डीप मध्ये उचलून फेक होईल. कॉलिंग आहे. दुसऱ्या रनचा थ्रो थोडा वाईट आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी रनआउटची आणि तिचं केलं गेले सोनं. फलंदाज बाद होईल प्रदीप. रनआउटच्या स्वरूपात हा गडी आता गमवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाला. हा 6वा. हॅलो चेक. 53 या धावसंख्येवरती सध्याच्या गडीला हा 6वा गडी. इथे बाद होत असताना बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाचा अंतिम आणि अखेरचा बॉल शिल्लक. या पहिल्या सत्राचा 5 षटकांचा जेथे नाणेफेक जिंकून बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय संघ एकविरा स्पोर्ट्स देवपे. कॅप्टन 12 बॉल मध्ये 2 षटकार 3 चौकार 31 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या. त्यानंतर मिडल ऑर्डरला थोडीशी नाखुश फलंदाजी परंतु शेवट देखील गोड करता आला नाहीये. स्वीप करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॉल हवेमध्ये शॉर्ट स्कोर लेगला कव्हर केला जाईल फिल्डर कडून. एक धाव तत्पूर्वी मिळताना दिसेल आणि याचबरोबर हे सत्र पहिलं या सामन्याचं होईल समाप्त. हे सत्र समाप्त झाल्यानंतर एकंदरीत धावफलक आपण पाहतोय पोहोचलेलं ते 54 या आकड्यावरती आणि 5 षटकांमध्ये. अर्थातच खेळाच्या या द्वितीय सत्रामध्ये आता आवश्यकता विजयाकरता साई किरण नवापाडा क्रिकेट संघाला विजयाकरता एकविरा स्पोर्ट्स देवपे या टीमच्या विरुद्ध 55 रनची. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीचा तिसरा सामना एकविरा स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांच्या अगेन्स्ट माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. यानंतर होणारी लढत एकविरा स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन मध्ये असेल तो म्हणजे संघ माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली. तर नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. सूर्यजी गुडे यांच्या शुभ हस्ते. गावदे एकविरा स्पोर्ट्स डोंगरनावे आणि त्यांच्या अगेन्स्ट माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत असताना 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीचा तिसरा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली या संघाने निर्णय स्वीकारलाय.
बॉलिंगचा बॅटिंग करायचे एकविरा स्पोर्ट्स डोंगरनामे टीमला दोन्ही टीमला रेडी राहायचं मान्यवरांचे आभार. त्याचबरोबर सुनीलजी शेळके सर उपस्थित असतील तर विनंती आहे कृपया आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. खेळाचं दुसरं सत्र सुरू होते जे ते टार्गेट लक्ष आता गाठायचं आहे. साई किरण नवापाडा क्रिकेट संघाला 55 रनचं 11.00 धाब्याची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायची आहे. ती म्हणजेच साई किरण 11 नवापाडा या क्रिकेट संघाला. आघाडीचे फलंदाज त्यांचे पोहोचलेत मैदानावरती. विनंती आहे ओपनिंग पेअर मैदानाकडे मार्गस्थ करा. साई किरण 11 नवापाडा ज्यांच्या समोर लक्ष आहे मॅच मध्ये 55 रनचं. आत्मारामजी जाधव माऊली यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झाले. व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. विनंती आहे व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. राष्ट्रवादी चषक 2022 डोंगरनामे क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. सुनीलजी शेळके सर कृपया कुठे उपस्थित असेल तर विनंती आहे त्वरित आपण या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर एक चौकार आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. या जर सत्रात आपण पाहिलं तर धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 55 आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये नवापाडा संघ फलंदाजी करताना आणि पहिल्या सत्रात आपण पाहिलं फलंदाजी केली होती खऱ्या अर्थाने देवपे संघाने. निर्धारित 5 षटकांमध्ये 54 धावा धावपलकर जोडल्या. 55 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. वेळेच्या बाबतीत सहकार्य असणं फार गरजेचं आहे. पंचांना विनंती असेल 2 वॉर्निंग तुम्ही द्या. तिसऱ्या वेळेला तुम्ही निश्चितच पेनलाइज करा. कमिटी इज व्हेरी स्ट्रॉंग. हा चेंडू याही वेळेस आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढला. इम्प्रोवाइज स्ट्रोक रॅम स्ट्रोक 4 रन्स. पर्यंत गेलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं काय फलंदाजी करतोय लक्ष्मण नावाचा फलंदाज. खऱ्या अर्थाने अगोदरचा फटका आपण पाहिला तर उजव्या एसटीच्या उजव्या बाजूला आणि आत्ताचा जर फटका पाहिला तर डाव्या एसटीच्या डाव्या बाजूला. यस 40+ क्रिकेटर आहे. खऱ्या अर्थाने अनुभव पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये जोगतोय. फलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला आहे. एव्हरी डे इज नॉट संडे. मैदानाच्या आतमध्ये संधी दिली फलंदाजाला. अशा पद्धतीने क्रिकेट जर खेळाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या संघाच्या समोरच्या अडचणी निश्चितच वाढवणार. यामध्ये ती मात्र शंका नाही. क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर क्षेत्ररक्षणाला तितका निश्चितच तितकं महत्व दिलं जात नव्हतं. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जॉन्टी रोड सारखा क्षेत्ररक्षक आला काय आणि क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड बदलला काय. त्यानंतर ते क्षेत्ररक्षण निश्चितच आता मात्र अधिक चांगल्या दर्जाचं झालेलं आपण पाहतो. डोंगरनावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भाऊ दाजी कुणी आपण आला तुमचं स्वागत असेल. समोर ठेवल्या जेल घेण्याची संधी इथे सुद्धा सुटली आहे. लागोपाठचे 2 चेंडू लागोपाठच्या 2 चेंडूंवर गोलंदाजाने जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवर क्षेत्ररक्षकाने फिरवले पाणी. दोन्ही वेळेस जे इथे मात्र धरतीला दान केलेले आपण पाहिलेत. आशुतोष नावाचा गोलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये करील तर काय करील. 2 चेंडूंवर 2 संधी निर्माण केल्या. मित्रांनो एखाद्या फलंदाजाच्या विरुद्ध त्याला बाद करण्याची संधी निर्माण करणं तितकं सोपं नसतं. प्रॅक्टिकली जो बॉलिंग करतो त्यालाच तिथे किती काटे टोचतात ते माहित असतं. यावेळेस अधिक गतीने ते मात्र हाताळला चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरी. एसटी रक्षक करतोय चूक आणि चुकीला माफी नाही. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जाऊन सरळ सीमारेषा वेधतोय. हा नशिबाचा चौकार.
केलं होतं तरी सुद्धा हा चौकार आलाय. ही अनिश्चितता आहे क्रिकेटची, ज्या क्रिकेटमध्ये तुम्हाला संघ म्हणून सांघिक खेळाचं प्रदर्शन करावं लागतं. एका दुसऱ्याने चांगली कामगिरी करून निश्चितच क्रिकेटचा खेळ तुम्हाला जिंकता येत नाही. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन, प्रत्येकाचं डिपार्टमेंट आणि त्या डिपार्टमेंटमधून आलेलं कॉन्ट्रीब्युशन हे महत्वाचं असतं. 100% देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला पाहिजे. आशुतोषला पुन्हा एकदा बॅकफुटला असताना तयार व्हावं लागतं. समोर ठेवलं, यावेळेस फटका अप्रतिम आहे. दोन क्षेत्ररक्षकांना भूमितीतील दुभाजकाप्रमाणे दुभाजलाय आणि सीमारेषा चिडून आणि राजाचा कधी रंग करेल सांगता येत नाही. आपल्या समोर आपल्याकडे असणाऱ्या वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट फॅक्टर टू अचीव दी सक्सेस. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक घेऊन भानुदास तयार असेल. चला, क्षेत्ररक्षण लावून पूर्ण झाला असेल तर निश्चितच अधिकचा वेळ खर्च न करता या षटकाला सुरुवात करा. भानुदास, तुमच्यासाठी खूप वेळ आम्ही खऱ्या अर्थाने ते मात्र दिलाय. धावपलकर धावा 18, एकूण धावपलकाची गरज आहे 55. समोर ठेवले भानुदासच्या अगेन्स्ट, इथे मात्र ऑन द राईज खेळून काढला होता. इथेही कव्हरचा क्षेत्ररक्षक करतोय चूक. काय झालं इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या देवपे संघाला नो वन कॅन बिलीव्ह, कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तर त्यांचा 100% देत आहेत, परंतु त्यांना सपोर्ट मिळत नाही, त्यांना खऱ्या अर्थाने बॅकिंग मिळत नाही. इथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. पाहिजे यावेळेस काय करतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लक्ष्मण. इथेही कमी मेहनतीत अधिक परतावा घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न झाला. बॅकिंग सुद्धा मला असं वाटतं आले पुन्हा एकदा त्याच्याकडून सुद्धा झाला फंबल. आणि जिथे एकही धाव गरजेची नव्हती तिथे मात्र 2 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. धावपलक निश्चितच आपण पाहतोय या दोन्ही वाढत असताना जाऊन पोहोचले ते 19 वर 21. हा, इथे खऱ्या अर्थाने क्रॉस बॅटेड फटका मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. चेंडू अगदी पुढ्यात ठेवला होता. पुढ्यात ठेवल्यानंतर चेंडूला खऱ्या अर्थाने दिली आहे उंची, आणि हा बाउन्स जनरेट करणं इतकं सोपं नसतं. तुमच्याकडे अशा पद्धतीची उंचपुरी शरीरयष्टी असेल, त्याचबरोबर तुमच्या खांद्यामध्ये अतिरिक्त पॉवर असेल तर आणि तर निश्चितच बाउन्स जनरेट होऊ शकतो. हिटिंग द डेक ऑफ द क्रीज, गोलंदाज तयार. समोर ठेवले, यावेळेस आडव्या बॅटने स्लॉक केले. देर इज नो चान्स फॉर एनी फिल्डर. दिस टाइम ऑल्सो बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर एबन ब्रँडेड फॉर रन्स. लेट 26-26 भानुदास तयार. इथेही समोर ठेवला, यावेळेस फ्लिक केलेला आहे. झेल घेण्याची संधी, यावेळेस मात्र चूक करत नाही क्षेत्ररक्षक. अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद. आहे 26-26 वर, आणि गडी क्रमांक मैदानाच्या आतून पहिला बाहेर निघतोय. सोमनाथ नावाचा फलंदाज व्यक्तिगतरित्या 6 धावा धावपलकर जोडल्या. फलंदाजी अतिशय चांगली राहिलेली. इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 55 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना नवापाडा संघाची, समोरचा संघ देवपे संघ तिथाच ताकदवंत आहे, त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, परंतु पहिल्या गोलंदाजाने 3 गडी बाद करण्याच्या चान्सेस निर्माण केल्या. आणि त्या मुरबाड शहरातील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उमेश उमणे आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हायचं. इथे बसून खऱ्या अर्थाने आपण चालू असणाऱ्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावपलकर 13.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये राखली गेलेली आहे. विनंती असेल 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असतो. नीडेड, फारच जर गरज असेल तर आम्ही कोणत्याही पद्धतीने ऑब्जेक्शन घेणार नाही, आणि खऱ्या अर्थाने तो हक्क आहे फलंदाजांचा. तुम्हाला जर फारच गरज असेल तर आणि तरच इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक तुम्ही कॉल करायचा आहे. अदरवाईज 3ऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल नसेल. यस, साई स्पोर्ट्स
सरळगावचे धडाकेबाज फलंदाज साई यांच्याकडून प्रेम याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. साई, तुझं या स्पर्धेच्या माध्यमातून ससरे मनपूर्वक स्वागत असेल. चला मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, क्रमांक 3चं षटक घेऊन बंटी माई निश्चितच उपस्थित असलेले आपण पाहू शकाल. ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी, राईट आर्म ऑफ द विकेट. प्रेम याच्यासाठी इथे बॅकफुट लावून खऱ्या अर्थाने चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, चेंडू अडवतात, फेकी करतात. एक धाव या धावपलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादी चषक 2022 हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो आपण अनुभवतोय. मुरबालक्यातील एक अव्वल मानांकित स्पर्धा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सत्यात उतरवली आहे. दीपक बिराडी आणि सहकारी यांनी गोलंदाज तयार होताना आपण पाहू शकाल. बंटी ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी वन्स अगेन. देर इज अ स्लाइड चेंज इन टू द फील्ड. With the changed field, he will have to ball now. This is a different kind of challenge. Bunty is getting ready. This time, fuller length, wandering from the direction east. It is umpire signal. This is a white ball. Here comes the additional one run in the form of extras 28 on the board with the loss of 1 wicket. This is the third over. Is in progress, being bowled by Bunty, and there is the target of 55 runs. Bunty once again getting ready. Here he goes. This time switch it attempted by batsman Lakshman. He had got that kind of success while attempting reverse and switch hit earlier in the inning. We get across those things. This time unsuccessful attempt, but one single cheeky single was completed by those batsmen, and score is now moving on 29 with the loss of 1 wicket. This time change the stance, and what a great shot, good looking shot, put away nicely for 4 runs for more. This batsman has showed a different kind of intent. He has a great capacity to pick the gaps. Picking gaps is a great feature of any good batsman, and Lakshman is moving on. He has showed 4 runs and 1 big hit, mighty hit, huge hit, 1 sixer. What a great batting, outstanding batting by the batsman. This time fuller length offward with the short backlift. Ball is moving to orthodox long on. 1 single is completed. With the help of this single, score is now 43 with the loss of 1 wicket, and here comes the end of third over. Sai Sports Saralgaon has announced that 2000 rupees cash prize from Prem for back-to-back 200 rupees 2000 rupees cash prize for Prem for consecutive 2 sixes. 2 mighty hits. He will have to play for achieve that milestone and take that prize. While chasing the target of 55, here good batting exhibition by Lakshman. Somnath got earlier, he contributed 6 runs, and what a great individual contribution of Lakshman. 12 more to go and 12 more to win. Run a ball equation. Yes, Bhanudas in his second spell. What will he do? This time change the stance. Yes, switch it offered and attempted. These times the unsuccessful attempt. Every day is not Sunday. We always says this time with a different intent. Bhanudas is getting ready. He will have to ball on a different angle and with a good precision. This time, yes, fuller length. Try to whirl that ball into the onside region. Try to clear that onside region boundary line. Unsuccessful attempt. 43 on the board. This time, once again, Bhanudas. The equation left now. 10 more to go and 12 more to win. What a great bowling by Bhanudas. Yes, precision is very important while delivers the ball. This time, full toss offward. There is a slight shout for leg before, but leg before wicket is not valid in this competition. Once again, Bhanudas getting ready. What a great contribution by this bowler. 3 in a row dot balls. Every dot ball will create pressure. This time, put away nicely. What a mighty hit. Sixer.
equation of winning and clinch and could clinch the victory. Yes. This time short of good length, surprising bounce, nasty bouncer by the bowler Bhanudas. Here comes the dot ball. A very good umpiring we get across Harshad by Harshad Donge sir. What a great stance he has. Yes, MCA approved umpire Harshad Donge sir. While umpiring, we have to have a keen observation, and yes, one wide was there. 50 up. 5 more needed. Put away nicely. There is a fieldsman available. Yes, fielded successfully. Returns that ball. Ultimately save 3 runs for his team, and a great save by the fielder. Here comes the completion of 4 overs. 51 on the board, and they required 4 more runs to win. 6 more to go. 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. यानंतर असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये उमेशजी हुमणे. आपणास विनंती असेल खऱ्या अर्थाने आपण सन्मान स्वीकारण्यासाठी तयार राहा. विनंती हर्षद शेळके, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराचा शुभ सन्मान करा. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता उमेशजी हुमणे यांचा शुभ सन्मान होत आहे. प्रेमाची मायेची उबदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ, तसेच या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र मान सन्मान केला जातोय. राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते, तालुका स्तरावर ज्यांचं फार चांगलं कार्य आहे, समाजसेवेचं व्रत खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या हाती घेतलेलं आहे, आणि अशीच समाजसेवा खऱ्या अर्थाने आपल्या हातून घडो, उमेश हुमणे यांचा शुभ सन्मान होत आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 4 धाबा असं समीकरण मित्रांनो उरला. काय घडेल काय बिघडेल हा सामना अजून संपला नाहीये. यू कॅन फॉरगेट युअर पास्ट बट यू शुड रिमेंबर द लेसन. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायचे तो लेसन इथे मात्र आठवत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल का. 6 चेंडू आणि 4 धाबा असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 2 वॉर्निंग देऊन झाले असेल तर तिसऱ्यांदा तुम्ही पेनलाइज करू शकता. समोर ठेवले, खोदून काढावा लागलाय. मेहनत तर फार मोठी होती. डायरेक्टेड ऑफर्ड केलाय. मला असं वाटतं लास्ट मोमेंटला इथे मात्र संयम गमावलाय गोलंदाजाने. जे त्याने कमावलं होतं ते त्याने स्वतः इथे मात्र गमावलंय असं म्हणायला हरकत नाही. स्वतःच्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहायचंय. यानंतर 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता इथे मात्र उरला. 2 लागोपाठचे 2 डॉट चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये फेकण्यामध्ये गोलंदाज सक्सेसफुल ठरला तर या सामन्यामध्ये कुठेतरी रोमांच आलेला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. प्रेम याच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव इथे मात्र झालेला आपण पाहिला. चेंडूबाईचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नाही असं मात्र सूचित केले पंचांनी. ज्या पद्धतीने पंच मात्र तटस्थतेने तिथे उभे होते. पंचांकडे मित्रांनो फार कमी वेळ असतो आणि या कमी वेळामध्ये त्यांना निश्चितच निर्णय द्यावा लागतो. फक्त आणि फक्त पुस्तकं वाचून कोणताही अनुभव येत नाही. प्रॅक्टिकली तो अनुभव माणसाला मिळवावा लागतो. आणि क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटने निश्चितच आपल्याला खूप काही दिलाय. त्यामध्ये यावेळेस शॉर्ट बॅटलिपने खेळून काढलेल्या कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होत्या. लेझी फिल्डिंग तिकडे मात्र झाली. चेंडू अडवला होता परंतु त्या पद्धतीने मात्र फेकी मैदानाच्या आतमध्ये आली नाही. ती जर आली असती तर खऱ्या अर्थाने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता. 2 धावांची यानंतर गरज आणि चेंडू शिल्लक असतील 3. यावेळेस फटका अप्रतिम आहे आणि यावेळेस विजयी षटकार. व्हॉट ए ग्रेट बॅटिंग. लक्ष्मणच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने फार चांगली फलंदाजी झाली आणि सामना इथे मात्र जिंकलेला आहे नवपाडा संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. अठरा चेंडूंमध्ये 40 धावांचं योगदान दिलं आणि आक्रमकतेचं माहेरघर बनत असताना काय फटकेबाजी मैदानामध्ये केली. लक्ष्मण आहे या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार, आहे या सामन्याचा सामनावीर. उमेशजी हुमणे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सामनावीराचा किताब लक्ष्मण याला दिला जाईल. यानंतरचा सामना मैदानाच्या आतमध्ये